मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणावर वणवा पेटलेला आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा वणवा शांत होण्याच्या मार्गावरती दिसत नाही. नुकतंच या आंदोलनावरती अजित पवारांनी आपलं मत मांडलं आहे, तर ते काय म्हणाले आहेत हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. दादा, तुम्ही उल्लेख केला म्हणजे गणेश उत्सव राज्यभर सुरू आहे, मात्र एका बाजूला मनोज जरंगे पाटील हे मुंबईत पोहोचलेले आहेत. एक दिवसाचं त्यांना वेळ देखील मिळाली, पण आता पुढं कसं, म्हणजे ज्या पद्धतीने पूर्ण मुंबई जाम झालेली आहे, अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत. कमिटी जाते बैठायला, परंतु कुठलाही तोडगा अजून निघताना दिसत नाही. काय पुढचं पावलं त्या असणार सरकारचं? संदर्भामध्ये सरकारने एक मोठी कमिटी केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली, आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याच्याकरता त्यांनी वेळ दिलेला आहे. ते चर्चा करतायत. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा संविधानाने, घटनेने, बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही कायदा घटना आहेत त्यांनी अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर सगळ्यांनाच करण्याचा अधिकार आहे. तो फक्त शांततेच्या मार्गाने व्हावा, आणि खरं तर आंदोलनाची वेळ कुणावर त्या ठिकाणी येऊ नये. आंदोलनकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते कसं आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढता येईल ह्याकरता आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे, आणि त्याला निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल असा मला विश्वास आहे.